चलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतो का एकदा सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑनलाईन? बर, कालचं लेक्चर पूर्ण अटेंड केलं. काही जणांनी ऑनलाईन बघितलं असेल युट्यूबला. आज युट्यूबचा परत विद्यार्थ्यांच्या याच्यानुसार एक लास्ट लेक्चर आपण घेतोय. त्याच्यानंतर मात्र मग कम्प्लीट ॲपमध्ये असेल. सो कालच्या लेक्चर नंतर की जणांनी सिलेबस बघितला किंवा थोडेफार PYQ बघायचा प्रयत्न केलाय. बाकीच्यांनी सगळं ठेवून दिलं आणि परत आज लेक्चरला आले. तिथे पुढे लक्षात ठेवायचं, आपली जर्नी स्टार्ट झाली. आता जे काही वर्गात तिथं सांगतो ते घरी जाऊन थोडं बघायचं. 1 तास 2 तास त्याला रिवाईज द्या, बघा. काय समजलं न समजलं पण बघायचा प्रयत्न तरी करा. आणि एक सेपरेट नोटबुक करायची आपल्याला. म्हणजे बुक तर आहेच आपलं. आता तुम्हाला मी कालच सांगितलं, अजून कोणी घेतलं नसेल तर इकॉनॉमिक्स गाईड बुक हे ॲज अर्ली एज पॉसिबल परचेस करा. ऑनलाईन पण आहे आणि कुठेही तुम्ही सगळ्या बुक सेंटरला अवेलेबल आहे. तुम्हाला ज्यावेळेला एखादा टॉपिक कन्सेप्ट शिकवल मी, त्यात मॅक्झिमम डेटा हा दिलेला आहे रेडीमेड. खूप लिहिण्याचं काम नाही करायचं. थोडी व्हॅल्युएशन असेल ती मात्र लिहायची. बोला. हो, ते मिळेल ना. आता ज्याला अजून म्हणजे ऑनलाईनला सांगतोय मी, जे कोणाला घ्यायचंय ते परचेस करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन हा. आणि ज्या काही व्हॅल्यू एडिशनच्या गोष्टी आहेत त्या शक्यतो इथंच, ज्या रिकामी जागा असते, समजा इथं काहीतरी आहे आणि आपण हा टॉपिक शिकवतोय, तर ते इथं लिहून घेण्याचा जास्त प्रयत्न करा. होतं काय, 2 किंवा 3 सोर्स तयार करतो आपण, हेच तर चुकलं आपलं आजपर्यंत. आणि शेवटी रिव्हिजनला जड जातं. मग इकॉनॉमिक्स गाईड बुक हे वन स्टॉप सोल्युशन, म्हणजे ह्याच्या बाहेर काहीच नको. ह्याच्यात दिलेला डाटा, परत मी एक्स्ट्रा व्हॅल्युएडिशन दिलेला डाटा, अजून काही डायग्राम वगैरे असेल असं वाटलं की ह्याच्यात बसत नाही, तर ते एक ब्लँक पेज घ्यायचं त्याच्यावर आणि मग ते सुद्धा इथं जोडायचं. कळतंय मला काय म्हणायचं ते? म्हणजे सगळ्यात शेवटी फक्त हे एकच तुमचं, ह्याच्यातच व्हॅल्युएडिशन, ह्याच्यातच सगळं काय जे असेल ते चालतंय. चला, सो ही जर्नी आपली आजपासून स्टार्ट होतीये. आज पहिलं लेक्चर कशाचं आहे आपलं? सिलेबस डिकोडिंगचं. हा प्रकारच मला वाटतं पहिल्यांदा आपण घेतोय की एखादा सब्जेक्ट सुरू करण्याच्या अगोदर त्याचे 4 लेक्चर्स ह्याची काय गरज आहे. काल मी थोडंफार सांगितलं, तुम्हाला आज डिटेल कळेल. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आता ह्याच्यात तुम्हाला सर हे एवढं काय करणार आहेत, याच्यावर तुम्ही सेपरेट लेक्चर घेताय. बघा आता, सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट, आपण ज्या वेळेला सिलेबस बघतो, इथं समजा सेंटर पॉइंटला आपण सिलेबस ठेवू, आयोगाने दिलेला सिलेबस. ह्याच्यामध्ये आपण काय बघतो, बरोबर? हा. आता त्यातल्या त्यात काय करतो आपण जास्तीत जास्त या टॉपिक संदर्भात आयोगाने दिलेले सिलेबस मध्ये मेन्शन केलेले टॉपिक, जे कालही तुम्हाला सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त कुठले झालं का, गेलं का कालचं लेक्चर? हा. आता तसं नाही करायचं, मग काही फायदाच नाही ना. तुम्ही फक्त ऐकताय सोडून देताय. आजपर्यंत तेच झालं. आता इथून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं नाही, प्रोसेस करायची. इथं मध्ये होल्ड करा त्याला. ह्या बॅचचा हाच बेनिफिट आहे की तुम्हाला मी जास्तीत जास्त होल्ड करायला सवय लावल. तुमच्यावर काही गोष्टी टाकेल, सगळं रेडीमेड नाही भेटणार. इथं काही टॉपिक कशावरून काढलेत मी? PYQ वरून. सिलेबस मध्ये मेन्शन केलेले का टॉपिक? नाही ना. काही टॉपिक सिलेबस मध्ये मेन्शन केलेत का? नाही. पण त्याच्यावर प्रश्न आहे का? आहे. मग असेही टॉपिक काढलेत आपण. त्याच्या व्यतिरिक्त ना त्याच्यावर प्रश्न विचारला डायरेक्टली, ना सिलेबस मध्ये आहे. पण बेसिक अंडरस्टँडिंग साठी, कन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी काही टॉपिक तुम्हाला अभ्यासावेच लागतील कंबाईनला. त्याच्यावर प्रश्न डायरेक्टली नसला तरी तुम्हाला सर ह्याचा काहीच संबंध नाही असं नाही, मी दाखवून देतो ना संबंध कसा आहे ते PYQ सोबत. हे झाला इथपर्यंतचा एरिया सिलेबस डिकोडिंग बाबत. आता ह्याच्या पुढे काय करायचं माहिती, त्याला आपण सिक्वेन्स किंवा त्याला क्रोनॉलॉजी हा शब्द वापरा, किंवा इंटरलिंक हे पण गरजेचं आहे. आता तुम्हाला मी टॉपिकची लिस्ट देतोय इथं.
ही सगळी जवळपास 30 टॉपिक, किती 30 एवढी मोठी टॉपिकची लिस्ट आहे 30. पण मग आता ह्या सगळ्या टॉपिकचा संबंध आपल्या कंबाईनला आहे. आणि मग कुठलंही बुक घ्या, असं नाही की आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक घेतलं पाहिजे. आता ह्याच्यात पण तुम्ही इंडेक्स जर बघितला, किती टॉपिक आहेत, किती मेन्शन केलं, 23. आता याच्यात काही गोष्टी काय केलेल्या आहेत, एकत्र आपण कन्सिडर केलेल्या आहेत इथं. मग हा आकडा याच्यात लोकसंख्या, अजून वेगळ्या प्रकारे पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, ते ह्याच्यात नाही ना, ती वेगळी पीडीएफ आहे, ती पण तुम्हाला दिलेली आहे. असे मिळून किती झाले, 30 टोटल मिळून. आणि ह्या 30 टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर कंबाईनला मार्क्स मिळतात, असं आपण जर समजून घेतलं तर 30ला 30 टॉपिक आपण वाचत सुटतो. एक्झॅक्टली इथंच परत एक पॉइंट येतो, तो म्हणजे ह्याला अजून एक टाकायचं, प्रायोरिटी. सगळी 30 टॉपिकची लिस्ट मिळाल्यानंतर कुठलंही बुक घ्यायचं आणि वाचत सुटायचं, नाही रिझल्ट येत. ह्याला महत्व आहे. त्याचं उदाहरण परत, आता तुम्हाला असं वाटलं सर मी इकॉनॉमिक्स गाईड बुक घेतलं, आज काय करतो, दारिद्र्य टॉपिक वाचतो, ठीक आहे. परत असं वाटतं की सर आता मग पंचवार्षिक योजना टॉपिक वाचतो, ठीक आहे. पुन्हा असं वाटतं की नाही बेरोजगारी टॉपिक वाचतो, चाललंय. आणि असं करत करत सिलेबस तुम्ही पूर्ण कंप्लीट करणार, 30 टॉपिक वाचणार, ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की सर पूर्ण अभ्यास झालाय आणि एकदा नाही दोनदा रिव्हिजन दिलं, तुमच्या म्हणण्यानुसार. इकॉनॉमिक्स मध्ये तसं चालत नाही. त्याचं रिझन असं आहे, उदाहरण, तुम्ही जर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा जर विचारात घेतला, बघा सिलेबस डिकोडिंग करणं त्या मानाने सोपं आहे, पण डिकोड केलेला सिलेबस कसा करायचा हा जास्त अवघड आहे. मी आता तुम्हाला लगेच लिस्ट दिली ना, ती झालं, संपला सिलेबस डिकोडिंग, आयोगाचा सिलेबस वाचून दाखवला. आता मेन लेक्चर आपल्या इथून पुढे स्टार्ट होतंय. करायचं असं की दिलेल्या टॉपिकचा सिक्वेन्स हा महत्वाचा आहे आणि इंटरलिंक महत्वाची. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक केला म्हणजे सर संपलं, कंबाईनला आता येऊ द्या प्रश्न, मग बघा मी कसा सॉल्व्ह करतो ते. आता ऍक्च्युली ह्याला एक टॉपिक गरजेचा आहे, तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र. हा एक टॉपिक झाला. मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्र म्हणजे काय, ज्यावेळेला आपण डेफिनेशन बघतो त्या अर्थशास्त्राचे दोन मुख्य प्रकार पडतात, मायक्रो आणि मॅक्रो. हे अगोदर बघावं लागतं आपल्याला, कारण हा बेस आहे, बेसिक अंडरस्टँडिंगचा टॉपिक आहे. आफ्टर दॅट तुम्ही ज्या वेळेला इकडे येता तेव्हा असं कळतं, देशाच्या पूर्ण राष्ट्रीय स्तरावर आपण ज्या वेळेला उत्पन्न मोजतो तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. सो राष्ट्रीय उत्पन्न इज अ पार्ट ऑफ समग्र अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र नाही. मग तुम्ही हा टॉपिकच स्किप केला, वाचलाच नाही, सिलेबस मध्ये मेन्शन नाही, काहीच नाही, आणि डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्न केल्यावर तो एक अँगल तुमचा मिसिंग राहील का नाही, येस ऑर नो? आणि मग या इकडं, प्रत्येक गोष्ट पीवायक्यू, विदाउट पीवायक्यू काही नाही. हा प्रश्न चला काल दाखवला होता, वाचा हा प्रश्न. चलो ऑनलाईन, हा वाला प्रश्न वाचा. प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहे? राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पने संबंधित, म्हणजे ही संकल्पना या संकल्पनेशी संबंधित आहे. बरं, हे ठीक आहे ना, हे ऑप्शन कोर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक संदर्भात आहे, हा तर विषयच येत नाही. हा ऑप्शन काय आहे रे? मायक्रो म्हणजे काय? मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यातला एक पर्याय आला. म्हणजे एक ऑप्शन मिसिंग राहिला तुमचा, एक लिंक मिसिंग राहिली तुमची. हे जर नीट समजून घेतलात तर लगेच कळतं, अरे मायक्रो हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आणि मग इथं मात्र हे दोन ऑप्शन कशा संबंधित आहेत? राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकच्या कन्सेप्ट संदर्भात. काय चाललंय कळतंय का? म्हणून सिलेबस डिकोडिंग गरजेचं आहे. कुठले टॉपिक्स करायचे, कुठले सिलेबस मध्ये दिलेत, प्रश्न कसा विचारला जातो,
कुठल्या टॉपिकचा आपला संबंधच नाही, कंबाईनच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की हे करायचं असतं, आणि मी म्हणतोय म्हणून नका करू. प्रश्न कोणाचा आहे हा? भलेही डायरेक्टली प्रश्न असा आहे का? सांगा, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय असा प्रश्न आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय असा प्रश्न आहे? नाही. परत या इकडं. म्हणजे मी कुठलीही गोष्ट तुम्हाला करायला सांगतो त्याचं रिझनही देईल मी. इंटरलिंकिंग आला का पॉईंट? कशाची इंटरलिंकिंग? दोन टॉपिकची इंटरलिंकिंग. इथं कुठल्या दोन टॉपिकची? नॅशनल इन्कम आणि मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. दिस इज ऑल अबाउट सिलेबस डिकोडिंग इम्पॉर्टन्स. पहिला पॉईंट कळाला का? चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघंही सांगा. इथपर्यंत क्लिअर? चला, जस्ट एक बॅच संदर्भात अपडेट देतो. आता इकॉनॉमिक्सचं तर आहेच आहे, पण जर इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला वाटतं की कम्प्लीट पॅकेज सगळी एकाच ठिकाणी आपली सगळी फॅकल्टी आहे, त्या विषयाचे एक्सपर्ट आहेत आणि PYQ वर कमांड असलेली फॅकल्टी, तुम्ही युट्यूबला लेक्चर्स बघू शकता. पूर्ण 2026 साठी ऑफलाईन आणि ऑनलाईन ही बॅच. सो आवर्जून बॅचचा विचार करा. होतंय काय, सेल्फ स्टडीमध्ये बघतोय आपण कुठपर्यंत आपली डेप्थ असते ते, आणि बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनलॉक करून मिळतात, तुम्हाला जागेवर डिकोड करून मिळतात. स्वतः तिथपर्यंत पोहोचत नाहीत आणि तुम्हाला 7 विषय आहेत, त्यामुळं विचार करा. एका विषयात आपण वेळ देऊन एक्सपर्ट होऊन फायदा आहे का काही? तुम्हाला परीक्षेनुसार 7 विषय अभ्यास करावे लागतात, त्यामुळं ही बॅच. चला परत या इकडं. हा, कळालं ना? ओके. आता पुढचा पॉइंट, हा टॉपिक आहे चलन व पैसा. त्याच्यानंतर RBI, बँकिंग. किती टॉपिक आहे ते? 4 वेगवेगळे टॉपिक आहेत. विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम झाला, त्यांना इतक्या वर्षातही अजून हेच नाही कळालं की ह्यांची खूप क्लोज इंटरलिंकिंग आहे, हे फार एकमेकांवर डिपेंड आहेत, आणि नवीन ती चूक करू नका. आता आपला जो रॅन्डमनेस आला ना अभ्यासात, काय माहिती का, स्कॅटर्ड पण आहे खूपच. उगच आज वाटलं हे वाचला, पुन्हा वाटतं नाही तेच वाचू, तसं नाहीये. ह्या विषयाला समजून घ्यायचा असेल तर ही पण गोष्ट समजून घ्या. उदाहरण देतो. आता याचा सिक्वेन्स कसा ठरवायचा, कुठला टॉपिक आधी करायला पाहिजे? उदाहरण देतो तुम्हाला. महागाई म्हणजेच कुठल्याही एखाद्या वस्तू व सेवांची किंमत ही काय झालेली असती? वाढलेली असती. ही वाढण्याचं कारण काय? वस्तू व सेवांची किंमत, मागणी वाढलेली असते. विचारल्यानंतर सांगा. मागणी वाढलेली असते आणि पुरवठा कमी झालेला असतो. ठीक आहे, डिमांड अँड सप्लाय. डिमांड जास्त, सप्लाय कमी, असा सगळा हा प्रकार येतो. इम्बॅलन्स झालेला असतं सगळं, म्हणून किंमत वाढून काय निर्माण होते? महागाई निर्माण होते. आता ही बाजू इथं 2 मिनिटांसाठी पुरवठा बाजूला ठेवू. हा पूर्ण टॉपिक आपण मागणीच्या बाजूने विचारात घेऊ. मागणी वाढल्यामुळे किंमत वाढली आणि महागाई निर्माण झाली. ही मागणी वाढण्यामागचं कारण काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये लोकांकडं काय वाढलेलं आहे? आता ते कसा काय सगळं टॉपिक बघायचं आहे आपल्याला. मला तुम्हाला समजून घ्यायचं फक्त की टॉपिक एकमेकावर कसे डिपेंड आहेत. जर अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढला, मग ते RBIच्या मौद्रिक धोरणामुळे असेल किंवा सरकारच्या राजकोषीय धोरणामुळे असेल, व्हॉट एव्हर. अर्थव्यवस्थेत काल बघितलं ना, काल आठवते का तो पॉइंट, चुकीचा अर्थ भरणा, सरकारने खर्च केलेला, अशा वेगवेगळ्या कारणांनी जर अर्थव्यवस्थेत पैसा वाढला, ऑब्व्हियसली लोकांकडे पैसा आल्यानंतर वस्तू सेवांची मागणी काय होईल? वाढेल. मग चलन व पैसा हा काय प्रकार आहे? त्यातही चलन आणि पैसा ह्या दोघात काही फरक आहे का? डिफरन्स बिटवीन मनी अँड करन्सी, इथून सुरुवात होते आपली. तुम्ही जर बघितलं असाल, कुठलीही, आता त्यात नवीन नाही करणार पण जुन्यांना एक लक्षात येत असेल, काही आपण वाचतो, महागाई कमी करणं म्हणलं की RBI कडे जातो आपण. जनरली महागाई म्हणलं की RBIचं मौद्रिक धोरण विचारात घेतो. त्याचं काय कारण आहे? किंवा चलन पुरवठा म्हणलं की RBI विचारात घेतो. त्याचं कारण आहे, अर्थव्यवस्थेतला हा पैसा
दोन स्वरूपात असतो. एक म्हणजे नोटा आणि दुसरं म्हणजे नाणी, कॉइन. जास्तीत जास्त व्यवहार कशाने होतात? बरोबर ना? यांनी फार कमी व्यवहार होतात. जास्त कुठं? नोटा. मग मला सांगा, नोटा तयार कोण करतं? आरबीआय. आणि कॉइन कोण तयार करतं? सरकार. हे बेसिक आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. मी अजून टॉपिक सुरू केला नाही, डोंट वरी. मला तुम्हाला हेच समजून सांगायचं की सिलेबस मधले दिलेले टॉपिक आहेत ते कशा पद्धतीने केल्यानंतर आउटपुट मिळतं. लिस्ट तुम्हाला कुठे मिळते हे घ्या, कंबाईन एवढे टॉपिक आहेत इम्पॉर्टंट, कर. आपण ते कसे करायचे हे नाही माहित, म्हणून मग आउटपुट नाही मिळत. ऍक्च्युली ते आपण बघतो इथं. सो नेमकं तुम्हाला चलन म्हणजे काय, पैसा म्हणजे काय, चलनात पण नोटा, नाणी हा प्रकारच माहित नाही. त्यातही तुम्हाला M1, M2, M3 मनी नाव ऐकले का? प्रश्न पण आलेला आहे. M1 मनी, M2 मनी, नॅरो मनी, ब्रॉड मनी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठल्या टॉपिक मध्ये शिकायच्या? चलन व पैसा. म्हणजे ह्याचं बेसिक कळाल्यानंतर मग लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे, अर्थव्यवस्थेत पैसा वाढल्यामुळे काय निर्माण झाली? महागाई. मग महागाई निर्माण कशी होते हे कशावर डिपेंड आहे? म्हणजे आधी कुठला टॉपिक समजून घ्यावा लागेल? कळालं का? त्याच्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे? आपला प्रॉब्लेम हाच आहे, ह्याचं बेसिक काहीच माहित नसतं, थेट कुठं जायचं? म्हणजेच मग तुमचा सुपरफिशियल स्टडी होतो. पूर्ण ज्याला आपण मुळावर घाव घालणं म्हणतो ना, ते काहीच होत नाही. आणि आयोगाने जर थोडा टफ प्रश्न विचारला, कन्सेप्ट बेस्ड प्रश्न विचारला की मग क्लीन बोल्ड. आता महागाई इथं कळाल्यानंतर मला सांगा, ही महागाई कंट्रोल करावं लागेल का नाही? मग आपल्याला सरळ सरळ प्रश्न असतो, महागाई नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरण कोण राबवतं? आरबीआय राबवतं. म्हणजेच महागाई कंट्रोल करण्यासाठी कोणाचा रोल आहे? मग आरबीआयचं मौद्रिक धोरण हे महागाई नियंत्रित करण्यासंदर्भात आहे. मग आरबीआय कशा पद्धतीने महागाई कंट्रोल करते, त्याच्यामध्ये कुठले साधनं वापरतं? मग संख्यात्मक साधन, गुणात्मक साधन, मौद्रिक धोरणाचे, मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स आहेत, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. त्याच्यामध्ये मग ते सीआरआर, एसएलआर, बँक रेट नाव ऐकलेत का नाही? रेपो रेट, हे सगळं मग ते आरबीआयचं आलं. मग हे आरबीआय सगळं कशासाठी वापरतं? महागाई कंट्रोल करण्यासाठी. मग अख्खा आरबीआय टॉपिक समजून घेण्याच्या अगोदर काय समजून घ्यावं लागेल? महागाईच्या अगोदर काय समजून घ्यावं लागेल? आता कळालं? दिस इज कॉल्ड ॲज इंटरलिंकिंग आणि टॉपिकचा सिक्वेन्स, टॉपिक क्रोनॉलॉजी. ह्याला काय महत्व आहे का नाही? आणि मुळात हा सगळा जो चलन पुरवठा होतो, अर्थव्यवस्थेत पैसा जातो, त्याच्यासाठी कुठला घटक महत्वाचा आहे? बँक. का? कारण बँकेचं बेसिक फंक्शन काय? ठेवी स्वीकार आणि कर्ज देणे. कर्ज कोण देतं? बँक, व्यापारी बँक. आरबीआय देते का? सर्वसामान्य लोकांना म्हणतोय मी. कोण देतं? व्यापारी बँक देते. आणि मग ही व्यापारी बँक अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा निर्माण करते. म्हणल्या त्या तिघांनाही कॉमन जोडणारा एक पार्ट कुठला आहे? बँकिंग. दिस इज ऑल अबाउट इंटरलिंकिंग आणि सिक्वेन्स. आणि हे आपल्या टीचिंग मध्ये असणार आहे. रॅन्डमनेस नको. सुरुवातच तुमची मी आंतरराष्ट्रीय संघटनापासून करू का? परकीय व्यापार टॉपिक घ्यायचा का उद्या आपण? फॉरेन ट्रेड टॉपिक घेऊ. तुला अजून भारताच काय माहित नाही, निघाला आंतरराष्ट्रीय संघटना खेळायला डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला. अजून ना मायक्रो मॅक्रो माहित नाही याला, ग्रोथ डेव्हलपमेंट काय माहित नाही. इथपर्यंत कळालं? चला ऑनलाईन. चला बोला, बोलते व्हा ऑनलाईन. काय चाललंय कळतंय का? ऑफलाईन फरक जाणवतोय का? घ्या लिहून घ्या काय चाललंय ते. म्हणजे वेगळं काही करू नका. तुम्हाला जे वाटतं ना सर इकॉनॉमिक्सला मार्क काय येत नाहीत, मग खूप काही मी वाचतो, 2 नाही 3 पुस्तकं वाचतो, तू काही करू नको. तू फक्त अंडरस्टँडिंग वाढव आणि कसं वाचायचं ते समजून घे. एक मला जाणवलं, इकडे बघा 2 मिनिटं, एक वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता. आजकाल काय झालं माहितीये का, अगोदरचा एक प्रॉब्लेम होता एक 10 वर्षापूर्वीचा, की रिसोर्सेस नसायचे, बुक्स मटेरियल फार कमी असायचं, त्यामुळे काय वाचायचं हा मोठा प्रश्न होता. पण आता काही वर्षापासून बघितलं तर रिसोर्सेसची कमतरता आहे का? एकाच विषयाला तुम्हाला 10-10 पुस्तकं दाखवतो मी, खूप मटेरियल आहे. मग आता प्रॉब्लेम काय वाचायचं हा प्रॉब्लेम राहिलाय का? मग प्रॉब्लेम काय? कसं वाचायचं हे माहित नाही. गॉट इट? काय वाचायचं यापेक्षा कसं वाचायचं हे ज्याला कळालं तो जिंकला. या लिहून आता.
बर, आता हे लिहून घेतलं, ठीक आहे. आता अजून कन्फ्युजन वाढवतो. आता इथं अजून एक टॉपिक ऍड करायचा. टॅक्सेशन, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. नवीन वाल्यांनी अजिबात लोड घ्यायचा नाही. जे चाललंय हे आपण टॉपिक सुरू केला का, सुरू केली का, काय चाललंय हे सगळं तुम्हाला 20, 25, 30 काय जे टॉपिकची लिस्ट मिळते, एखादं बुक मिळतं, ते कसा अभ्यास केला पाहिजे ह्याचं सगळं आपलं चाललंय आता जे डिस्कस करतोय ते. आता हे टॉपिक जेवढे केले व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला परत सार्वजनिक वित्त टॉपिक करा, म्हणजे आता हा कधी करायचा, काय करायचं ते परत आपण पुढे बघू. इथं ह्याचा संबंध याच्याशी कसा येतो, सरकारने जर खर्च जास्त केला तर अर्थव्यवस्थेत काय वाढेल, पैसा वाढेल. पैसा वाढले की काय वाढते, आणि मग ह्या महागाईचा संबंध आता कुठल्या टॉपिकशी आलाय. अजून एक पॉईंट, सार्वजनिक वित्तामध्येच टॅक्स, कराचे दर, त्यात डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असतो. डायरेक्ट टॅक्स हा इन्कमवर असतो, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, आणि इनडायरेक्ट टॅक्स हा वस्तू व सेवावर असतो. जी ही वस्तू आहे 100 रुपयाला, 100 रुपये ह्या वस्तूची किंमत आहे, त्याच्यावर सरकारने 10 रुपये टॅक्स लावला फॉर एक्झाम्पल, वस्तूची किंमत किती रुपये होईल, 90 रुपये होईल ना. हा, टॅक्स लावल्यानंतर किंमत वाढते का कमी होते. हा, ही पण अनालिटिकल अप्रोच लक्षात ठेवायचा बरं का आता इथून पुढं. हा, किंमत किती होईल आता 110, बरं टॅक्स मी आता 15 रुपये केला, आता किंमत, ह्याचा अर्थ अप्रत्यक्ष कर जर वाढवले तर वस्तूची किंमत वाढते, म्हणजेच अप्रत्यक्ष करामुळे काय निर्माण होते, अशा कन्सेप्ट विचारल्या जातात. म्हणजे इथं तुम्हाला नुसतं हे क्लिअर असून चालत नाही. आता अजून कुठला टॉपिक ऍड करायचा, हा करायचा, ठीक आहे. पुढं हा किचकटपणा वाटत असेल, पण ही सध्या परीक्षेची डिमांड आहे, आणि मुळात आपल्याला हे कधी जमलं नाही. म्हणजे एवढे टॉपिक मिक्स असतात का, दाखवतो ना प्रश्न आता या इकडं. त्याच्यात अजून एक टॉपिक जर ऍड केला तर काय लक्षात येईल तुमच्या, महागाई वाढलं म्हणजे जशी अर्थव्यवस्थेत महागाई वाढते तसं दारिद्र्य काय होतं, माझ्या ऑप्शनकडे लक्ष द्यायचं नाही, काय होतंय, वाढतं. दारिद्र्याचं प्रमाण वाढेल, कमी नाही होणार. म्हणजेच आता तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर त्याच्याशी इतर कुठलेही टॉपिक, इतर कुठलेही कन्सेप्ट जर आयोगाने मिक्स केल्या तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, उत्तर सांगता आलं पाहिजे. ही कंबाईनची डिमांड आहे कन्सेप्टच्या आधारावर. आपला प्रॉब्लेम साध्या सिंपल प्रश्नालाच असतो, म्हणून हे कधी करायचं आता आम्ही तेच दाखवण्यासाठी आलेलो तुम्हाला, की ह्या लेवलची जर डिमांड असेल तर आपण तेवढं इम्प्रूव्ह झालो पाहिजे, अपडेट झालो पाहिजे. बर, पुढं आता तुम्हाला सिलेबसमध्ये आर्थिक वाढ असं कुठं काही मेन्शन केलंय का, इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ. बर, त्याच्याच पुढं आर्थिक विकास हा टॉपिक, ज्याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणतो. सिलेबस मध्ये डायरेक्ट मेन्शन केलंय नाहीये, पण परत बेसिक आहे. आता ह्याच्यात पण आर्थिक वाढ, आर्थिक विकास हे वेगळे टॉपिक आहेत का, कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, समजून घेतलं. दोन्ही एकच आहे का वेगळं आहे, आता वेगळं लिहिलं म्हणल्यावर वेगळं असणार म्हणून, बरं ठीक आहे, वेगवेगळं आहे. त्यातही हे एवढंच करून आपण शांत बसतो. आता पुढं एकतर आर्थिक वाढ, आर्थिक विकास काय बघायचं, आणि विकासामध्ये सुद्धा परत अजून वेगळ्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे कुठल्या, हा झाला आर्थिक विकास. आता इथं मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि त्याच्याही पुढं सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा झाला एक टॉपिक, हा दुसरा, आणि ह्याच्या संबंधित 3, 4 आणि एकूण 5 टॉपिक आहेत. हा फार कोर एरिया आहे इकॉनॉमिक्सचा, एकदम बेसिक. ह्याच्यावर डायरेक्टली तर प्रश्न येतात कंबाईनला, इनडायरेक्टली बरेच प्रश्न ह्याच्यावर सॉल्व्ह होतात. हा कोर गाभा आहे ऍक्च्युली, हा सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे, बेसिक एरिया आहे पूर्ण.
आर्थिक वाढ काय, आर्थिक विकास, मानव विकास काय, शाश्वत विकास काय आणि सर्वसमावेशक विकास काय. आता तुम्हाला परत या इकडे मी जेवढे टॉपिक मेन्शन केलेले आहेत, हा कुठे तिथं तुम्ही काहीतरी इरिलेव्हंटच सांगितलं म्हणा सर. हा सिलेबस आहे ना आयोगाचा, ह्याच्यात कुठे आहे? ठीक आहे, बर मेन्सला याच्यातला काही पार्ट आहे समजा, ते आपण बघू. आता जाऊयात आपण क्वेश्चन कडे. बर हा प्रश्न बघितला आपण. प्रश्नामध्ये टॉपिक जर आपल्याला घ्यायचा म्हणलं तर कुठला टॉपिक आहे हा? आता बजेट आहे म्हणल्यानंतर सार्वजनिक वित्त टॉपिक आला हा. ठीक आहे, पण या सार्वजनिक वित्ताची इथं लिंक कोणाशी लावली आहे कळतंय? दोन टॉपिक. मग हा ऍक्च्युली परीक्षेचा पॅटर्न आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल टॉपिक करा, कन्सेप्ट क्लिअर करा, पण एकमेकावर परिणाम काय होतात ते विचारलं जातं. पुढं सेम हे इथं तसंच बरोबर ना? बघितला ना काल हा प्रश्न? हा हे दाखवायचं. आता आपण आर्थिक वाढ आर्थिक विकास बघत होतो. वाचा प्रश्न वाचा. चला आता उत्तर टिक केलंय, ह्याचं उत्तर हे उत्तर नका सांगू मला. इथं प्रश्न समजून घ्या आणि टॉपिक कुठले करायचे, कशामुळे आपला रिझल्ट येत नाही. इरिलेव्हंट गोष्टी आपण करतो आणि मग सर मला मार्क कमी आले इकॉनॉमिक्स मध्ये. जे करायचे ते दिसतं तुमच्या समोर. चला काय वाटतं हा प्रश्न बघून? बरं तुम्ही म्हणाल सर हे ऑप्शन इरिलेव्हंट गेला, हरकत नाही. हा पण समजा गेला, व्हॉट अबाउट ह्या दोघांबद्दल काय? हा मानव विकास, हा बरं काय काय वाटतं याच्यातून तुमच्या काय लक्षात आलं? चला ऑनलाईन बोलते व्हा. आम्ही परत सांगतो, टू वे कम्युनिकेशन असणार आहे. नाही उत्तर नाही, म्हणजे मला हे म्हणायचं तुम्हाला, याच्यातून तुमचं काय अनालिसिस आहे टॉपिक संदर्भात, प्रश्न संदर्भात, काय केलं पाहिजे, काय डिमांड आहे याच्याबद्दल बोलतोय मी. उत्तर नका सांगू मला. ओके गुड. अजून काय कळतीये, डेप्थ काय कळतीये? हा राज्यसभेचा प्रश्न आहे का? कंबाईनचा प्रश्न आहे. म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला, मानव विकास आर्थिक विकास ह्या दोघातही स्पेसिफिक निवडता आलं पाहिजे. एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, स्किल असेल, हे स्पेसिफिकली हे घटक कशाच्या संबंधित आहेत. म्हणजे ब्रॉडली तसं बघायला गेलं तर हे ह्याच्या बाबतीत लागू होतं का? तर होतं ना. हा पर्याय चुकीचा आहे का? नाही. त्यातही स्पेसिफिक तुम्हाला काय विचारलंय इथं विचार करा. ही साधी लेवल नाहीये. ज्याला असं वाटतं ना सर गरज नाही इकॉनॉमिक्सची एवढी डेप्थ वाढवायला, नको वाढू. 4-5 वर्ष चालू तुझा कार्यक्रम. जर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला 12, 13, 14 मार्क इकॉनॉमिक्स मध्ये पाहिजे असतील, त्यातही अशा प्रश्नांना डील करायचा असेल तर नक्कीच विचार करावा लागेल. म्हणजे मी जे सांगतोय टॉपिक आणि सिलेबस विथ PYQ हा प्रश्न आहे सरळ सरळ तुम्हाला आलेला. अजून दाखवतो. हा चला प्रश्न वाचा.
आता मानव विकासामध्ये काही निर्देशांक आहेत, इंडेक्स आहेत, HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, इनइक्विलिटी डेव्हलपमेंट इंडेक्स IHDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स GDI वगैरे असे सगळे इंडेक्स आहेत वेगवेगळे. तर त्या मानव विकास या टॉपिक मधला जो इंडेक्स आहे तो इंडेक्स विचारलेला आहे तुम्हाला. म्हणजे मानव विकास हा टॉपिक, कन्सेप्ट पण विचारले, त्यातले इंडेक्स पण विचारलेले आहेत. कुठं होतो आपण, कळालं? आता शाश्वत विकास म्हणजे इथं संबंध कशाचा येतो, पर्यावरणाचा येतो. पर्यावरण. आता अजून एक डेमो दाखवतो. म्हणजे मी आर्थिक वाढ हा टॉपिक करणार, आर्थिक विकास हा टॉपिक करणार, त्याच्यानंतर मानव विकास. प्रश्न आहेत का मानव विकासावर? सिलेबस मध्ये मेन्शन केलाय का? नाही. बरं, शाश्वत विकास सिलेबस मध्ये मेन्शन केलाय का? नाहीये. पण आता शाश्वत विकास ही कन्सेप्ट, मग त्यात MDG HDG हा फॅक्च्युअल एरिया झाला, पण ऍक्च्युअली शाश्वत विकास, पर्यावरणाचा ह्रास, नैसर्गिक संसाधनाची हानी, कन्सेप्ट नीट क्लिअर झाल्यानंतर प्रश्न बघा कुठल्या टॉपिकशी लिंक केलाय तुम्ही इमॅजिन करू शकणार नाहीत. आणि म्हणून मार्क का नाहीत, कारण तुम्हाला ही परीक्षेची डिमांड माहित नाही. या इकडं. हा, चला प्रश्न वाचा. ज्याला असं वाटतं सर गट क आहे, मला फार साधं सिंपल सांगा, वाजवा हा प्रश्न गट कचा आहे. गट ब करत असेल तरच मी डेप्थ वाढेल माझी. प्रश्न वाचा, काय कळतं सांगा. परत तुम्ही सर ह्याचं हे उत्तर आहे, उत्तर सांगण्यासाठी नाही चाललंय, मला तुम्ही अनालिसिस सांगा ह्याच्यातून काय कळालं. दारिद्र्य टॉपिक पूर्ण केला म्हणा सर. मग फक्त दारिद्र्य टॉपिकच्या कन्सेप्ट पूर्ण करून किती पर्याय तुमचे बरोबर येऊ शकतात किंवा तुम्हाला सॉल्व्ह करू शकता तुम्ही. पहिला पर्याय हा पूर्ण दारिद्र्याचा आहे, दुसरा पर्याय हा सुद्धा. मी पहिला पर्याय बरोबर आहे चुकी हे सांगत नाही, मी परत सांगतोय, इथं मी काय म्हणतोय, हे दोन्हीही पर्याय कशाशी संबंधित आहेत, दारिद्र्य या टॉपिकच्या संबंधित आहेत. तुम्ही दारिद्र्य टॉपिक कितीही व्यवस्थित चांगला करून तुम्हाला हे दोन पर्याय निवडता येतील. व्हॉट अबाउट तिसरा पर्याय, त्याचं एक्सप्लेनेशन ऐका. हे विषय काय, दारिद्र्य हे म्हणजे टॉपिक कुठला, कळतंय काय चाललंय ते. आता कळतंय मार्क्स इकॉनॉमिक्स मध्ये काय येत नव्हते जुन्यांना, विशेषतः नवीन आता चांगली दिशा मिळाली. तुम्ही सुरुवातीला जर असं सगळं समजून घेतलात ना तर 4-5 वर्ष लागत नाही. आपला प्रॉब्लेम हा आहे, दिसलं पुस्तक सर 4 वेळा वाचलं, मग का मार्क येत नाही, हे जमलं का. तुम्ही मला दारिद्र्याचं काही विचारा सर, सार्वजनिक वित्ताचं काही विचारा, महागाईचं काही विचारा, मग मी तिन्ही एकत्र करून विचारलं तर सांगता येत नाही. तीच परीक्षेची डिमांड आहे. PYQ सहित परत सांगतोय, आपली अख्खी बॅच शेवटपर्यंत PYQ ला अजिबात सोडणार नाही. बर सर, ग्रुप बी ला असे प्रश्न येतात टफ, मला अशा लेवलला अभ्यास करायचा नाही, हो स्पर्धेच्या बाहेर जा ताबडतोब. एकच पर्याय तुमचा रिझल्ट घालवतो, एक पर्याय माहित नसणे. बघा तुम्ही मॅक्झिमम काय होतं, ज्याचा अभ्यास नीट नाहीये, आयोगाचे समजा 4 पर्याय असतील, त्याचे 3 माहिती असतात, त्याला एक माहित नसतो. 3 पर्याय असेल तर 2 माहिती असतात, एक माहित नसतो. 2 पर्याय असतील तर एक माहिती असतो, एक. म्हणजे मला काय म्हणायचंय, एकच पर्याय तुम्हाला काय करतो, स्पर्धेतून बाहेर फेकतो. चल ऑनलाईन अजून एक अँगल क्लिअर झाला का, काय चाललंय कळतंय का. ऑफलाईन प्रत्येक गोष्टीचा डेमो, हवेत गप्पा नाही. कुठे होतो आपण, चला ऑनलाईन
काय बाबा युट्यूब वाले काय म्हणताय? 30? नाही नाही 30 कमी करा. तुम्हाला जास्त वाटतीये. कंटेंट कंटेंट कमी करू का? एवढं विश्लेषण, एवढ्या लेवलला अनालिसिस ह्याच्या आधी बघितलंय? हा अप्रोच अँगल बघितला असं चांगली गोष्ट आहे. तुम्ही तो प्लॅटफॉर्म ते हे करा. मी असं म्हणत नाही मी एकटा शहाणा आहे. नको. तुम्ही तुमच्या लेवलला चेक करा. आयोगाच्या डिमांड लक्षात घेऊन प्रश्नाचं एवढ्या मायक्रो लेवलला अनालिसिस करून ती जी मेहनत आहे ना, तो सगळा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तुमचे वर्ष वाचवणार. दुसरं काय असेल तर बोल बाबा. हा चला हे लिहून घेतलंय. टॉपिक्स कुठले सिलेबस मध्ये मेन्शन केलेले. त्याच्यानंतर आता एवढंच काल कळालं होतं म्हणा सर, भारी कळालं. आता आज त्याच्या पुढचं काय कळालं? हे टॉपिक जे आहेत समजा लिस्ट दिली मी, इथं समजा 10-15, इथं काहीतरी 5-10 असेल, इथं काय असेल, टोटल म्हणून आकडा किती 30चा. पण नुसते टॉपिक कळून काय फायदा होता का? आता ऍक्च्युली आपण त्याच्या पुढे काय केलं आज? सिक्वेन्स क्रोनॉलॉजी कुठला आधी केला पाहिजे किंवा ग्रुप ऑफ टॉपिक्स. ग्रुप ऑफ टॉपिक म्हणजे मी चलन व पैसा हा टॉपिक करून मी बेरोजगारी टॉपिक करून चालेल का? मग चलन व पैसा केला तर मी काय करावं लागेल? महागाई. मग काय करावं लागेल सोबत? बँकिंग. ग्रुप ऑफ टॉपिक्स तो बंच आहे. तसाच आधी पण इतर काही टॉपिक्स आहे. जसा आता मी आर्थिक वाढ हा टॉपिक केला आणि मग परकीय व्यापार करून चालेल का? मला काय करावं लागेल? आर्थिक विकास कर लगेच त्याच्या रिलेटेड आहे ते. सोबत काय कर लगेच? मानव विकास कर, शाश्वत विकास कर. आता कळालं का? म्हणून क्रोनॉलॉजी, सिक्वेन्स, इंटरलिंकिंग, प्रायोरिटी हे शब्द उगच नाही दिले. घ्या लिहून तुम्ही. हे जाणीवपूर्वक लिहा, लक्षात घ्या. असा अभ्यास केला कसा आउटपुट मिळत नाही बघू आपण. लिहिलं? हे सगळ्यात हे महत्वाचं लिहिलं, हे एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर हे एक लिहून घ्या. चला कालच्या सारखं आतापर्यंत जेवढं बघितलं ना, ह्याच्यातून काय लक्षात आलं? पॉइंट लिहा. वाक्यातल्या, शब्दातल्या काय कळालं? आतापर्यंत जो काय पार्ट बघितला ह्याच्यावरून काय लक्षात आलं तुमच्या? फक्त ऐकायचं नाही, सोडून द्यायचं नाही. चला ऑनलाईन कमेंट करा. तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात तरच ग्रोथ होईल, तुमच्यात बदल होईल. फक्त ऐकत बसणे आजपर्यंत तेच केलंय. चुकू द्या पण इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि पॉइंट काहीतरी सांगा, याचा अर्थ असं परफेक्ट भारी एकदम चांगल्या लँग्वेज मध्ये सांगितलं नाही. साधं जे तुम्हाला कळलं तुमच्या भाषेत सांगा, पण बोलते व्हा. काय कळालं? इंटरलिंकिंग. ओके. जे की इकॉनॉमिक्स मध्ये ऍक्च्युअली त्याची जास्त गरज आहे, असं मी नाही. कोण सांगतंय? क्यू आयोग. प्रश्न बघा ना, कंबाईनचे प्रश्न घेऊन दाखवले तुम्हाला मी की टॉपिकची मिक्सिंग कशी आहे. हा ही पीडीएफ
हा म्हणजे हे तुम्हाला भेटेल ना, हे जस्ट लिहून घेतोय, हे पॉईंट तुम्ही लिहून घेतलेच बेटर राहील त्यात तिथं. चल ऑफलाईन, हा काय लक्षात आलं सांगा पटकन, बोला. बरोबर, अजून हा बर, ठीक आहे, ओके. हा झाला पीओक्यू अनालिसिसच्या अँगलनी तुमचा पॉईंट. पण ऍक्च्युली आपण टॉपिकच्या संदर्भात जर म्हणलं तर काय लक्षात येतं, इथं काही ग्रुप ऑफ टॉपिक्स आहेत, एकमेकाला इंटरलिंक आहेत, म्हणजे त्या लिंकला आपण ब्रेक करू शकतो का? बरं, ब्रेक केलं तर आउटपुट मिळेल का? आपला तोच प्रॉब्लेम झाला, रॅन्डमनेस, स्कॅटर्डनेस. उगं जे मला वाटेल ते टॉपिक वाचायचा, ब्रेक करायचा, दुसऱ्याच टॉपिकवर उडी मारायची, ते बंद का. ठीक आहे, हा ऍक्च्युली पीओक्यू अनालिसिस अजून बाकी आहे बरं का. म्हणजे लक्षात घ्या, आता हे सगळे पीओक्यू मग तुम्हाला का दाखवावं लागले. ऍक्च्युली आता आपलं चाललंय काय, ही हेडिंग विसरायची नाही. हा प्रकार तुमच्यासाठी भयानक नवीन असेल सर, असं काही असतंय का? सिलेबसच फक्त डिकोड करतोय आपण, टॉपिक समजून घेतोय. इकडे गेलोय का मी अजून, हे इकडे हे पीओक्यू ट्रेंड अनालिसिस आपल्या सगळ्यात शेवटचं लेक्चर आहे, ते तर करा, तुम्हाला अजून सरप्राईज भेटेल. तुम्हाला सर हे काय, आता हेच तुम्हाला कदाचित असं वाटतं सर भारी आम्हाला पीओक्यू कळाले, थांब थोडं, हे लेक्चरला अटेंड कर, तुला ऍक्च्युली अजून पीओक्यू करतील काय ते ट्रेंड काय ते. इथं चाललोय आपण आता. आता टॉपिकची लिस्ट, फ्रीला कुठले कुठले टॉपिक दिलेत आणि मेन्सला बघा. पहिलं काय येतं, अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर दुसरी हेडिंग काय, भारतीय अर्थव्यवस्था. मुळात बऱ्याच विद्यार्थ्यांना हे टॉपिक वाटतात, तर हे टॉपिक नाहीये, थोड्या वेळाने कळेल तुम्हाला काय ते. आता टॉपिक कुठून सुरू झाले, राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर सगळ्यात मेजर अपडेट ह्या दोन टॉपिकचे, म्हणजे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ह्याचे पूर्ण अँगलच वेगळे होते बरं का प्रश्न विचारायचे. पण आता मात्र तुम्हाला क्लिअर कट शेती म्हणजेच ऍग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स ऍग्रिकल्चर थोडं वाढवावं लागेल. प्रश्न दाखवतो, इंडस्ट्रीवर सुद्धा डायरेक्ट प्रश्न नव्हते, वाढवावे लागेल. शाश्वत विकासावर, एमडीजी एसडीजीवर कंबाईनला कधीच प्रश्न नाही, काढा मागच्या प्रश्नपत्रिका काढा. राज्यसेवा प्रीला होते का, सतत एमडीजी एसडीजीवर राज्यसेवा प्रीला प्रश्न असतो, कंबाईनला कधीच नव्हता, ह्या वर्षी आलेला आहे. सो आता जे काही चेंज आहे, म्हणून अपडेटेड बॅच ज्याला म्हणतो ना आपण, ते अपडेशन म्हणजे हे की आताच्या पीओक्यू नुसार काय बदल करण्याची गरज आहे. आता मी ह्याच्या आधी काही टॉपिक सांगायचो की हे टॉपिक तुम्ही प्रीला नका करू, फक्त मेन्सलाच करा. पण आता आयोगाने जर फर्स्ट टाइम काही चेंज केला तर आता ते प्रीला करावं लागेल का नाही. बस आपल्याला कोणानुसार बदलावं लागेल, आयोगानुसार बदलावं लागेल. त्यामुळे ज्या गोष्टी आतापर्यंत कधी आपण केल्याच नाहीत, जर आता आयोग विचारत असेल तर आपल्याला करावं लागेल. त्यामुळे तो एक बदल आहे, ह्या दोघांबद्दल डिस्कस करू आपण. पुढचा टॉपिक कुठला आहे, त्याच्यानंतर लोकसंख्या, बेरोजगारी. बर, हा टॉपिक कुठला आहे, ठीक आहे सांगतो तुम्हाला काय. इथं काय आहे, इथं ठीक आहे. आता मी काही गोष्टींना फक्त हायलाइट करेल जे आपल्याला बघायचंय. हा एक महत्वाचा चेंज विचारात घ्यावा लागेल. इथं म्हणजे कोर इकॉनॉमिक्सला सोडून काही टॉपिक आहेत, आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा आहे. आता इथलची टॉपिकची लिस्ट, टोटल एवढे टॉपिक आहेत इकॉनॉमिक्स मध्ये. चला, कुठले कुठले, या साईडला काय येतं, राष्ट्रीय उत्पन्न. मी जाणीवपूर्वक तुमच्याकडून वाचून घेतोय, कुठले हे. त्याच्यानंतर क्षेत्र, त्याच्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, पब्लिक फायनान्स आपण ज्याला म्हणतो, आणि इथंच ह्याच्यामध्ये कर प्रणाली, टॅक्सेशन म्हणू आपण त्याला, तोही टॉपिक त्यात इन्क्लूड होतो. चलन पैसा, महागाई, आरबीआय, बँकिंग, वित्तीय क्षेत्र किंवा भारतीय वित्तीय व्यवस्था, ह्याला इथं नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणायचं. शब्द ऐकले का नाही, नाणे बाजार भांडवल बाजार म्हणजे कुठला टॉपिक, हा वाला भारतीय वित्तीय व्यवस्था, इंडियन मनी मार्केट म्हणू आपण त्याला, फायनान्शियल मार्केट. त्याच्यानंतर म्हणजे आर्थिक नियोजन हा टॉपिक, प्लॅनिंग, 5 इयर प्लॅन,
नवीन आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी टॉपिक, ठीक आहे. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संघटना, हे झाले कोर इकॉनॉमिक्सचे. त्या दोघांना मुद्दाम इथं बाजूला ठेवलं, थोडं जागा ठेवून सांगतो काय ते. हे किती टॉपिक झाले? 13 टॉपिक झाले. बर, काय सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. पुढं अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता आपल्याला जेव्हा आपण टॉपिक स्टार्ट करू ना, तेव्हा मी तुम्हाला इकॉनॉमिक्स, त्यातही मायक्रो मॅक्रो इकॉनॉमिक्स सांगितल्यानंतर पुढे काय सांगणार आहे? इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स मधला फरक, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेमधला फरक. मग अर्थव्यवस्था काय बघितल्यानंतर त्याचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ इकॉनॉमी. शब्द लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी वेगळं. सो अर्थव्यवस्थेचे प्रकार म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये येतं समाजवादी, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्याही सोबत अजून काय येतं? विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था किंवा विकसनशील अर्थव्यवस्था. त्याच्याही पलीकडे अजून काय येतं? बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे एवढे प्रकार आहेत, हे 3. त्यानंतर विकसित, विकसनशील आणि अविकसित, ते 3. किती झाले? 6. आणि त्याच्यानंतर अजून 2 कुठले? क्लोज इकॉनॉमी अँड ओपन इकॉनॉमी. किती झाली टोटल? माहिती होतं का? वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण कामाचं. अरे अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये एवढ्या प्रकार आपल्याला शिकायचे, कामाचे आहेत. इथं दिलेत मी, समाजवादी, भांडवलशाही, मिश्र, विकसित, अविकसित आणि विकसनशील. आता ह्यालाच क्लोज इकॉनॉमी आणि ओपन इकॉनॉमी म्हणतात, हे आपल्याला माहित नसतं. तो वेगळा प्रकार नाही, तो ह्याच्यातलाच प्रकार आहे. किती जणांना माहिती? क्लोज इकॉनॉमी आणि ओपन इकॉनॉमीचा संबंध ह्याच्याशी येतो की ह्याच्याशी येतो? 1 नंबर, 2 नंबर. आता पर्याय द्या. चला ऑनलाईन, ज्याला माहिती थोडंफार, ज्याला माहित नाही त्यांनी फक्त ऐकायचं काम करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. हा, बर. अजून कन्सेप्टचा पार्ट आहे तो सगळा. तुम्हाला ह्याचं उत्तर आहे 1 नंबर. म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था ही कशाच्या संबंधित आहे? समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे सरकारचं सगळं वर्चस्व, सगळं सरकार ठरवणार आणि मग त्याच्यावर निर्बंध सरकारचे असणार, त्याला बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणायची. भांडवलशाही अर्थव्यवस्था त्याला आपण खुली अर्थव्यवस्था म्हणतो, जिथं सरकारचा हस्तक्षेप फार कमी असतो, म्हणजे निर्बंध कमी असतात, त्यालाच काय म्हणायचं? ओपन इकॉनॉमी, म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. असं सगळं आहे. बर. पुढे आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, शाश्वत विकास. इथंच तुम्ही अजून एक टाकायचा, काय आहे? सर्वसमावेशक विकास. एवढे टॉपिक कळाले? पुढं आता इथे कुठले टॉपिक आहेत? सहकार हा टॉपिक, त्याच्यानंतर उद्योग, इन्फ्रा, आता अर्थतज्ञ सिद्धांत आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. टोटल किती टॉपिक आहेत? 13, 14, 15. इकडं 15 नंतर आहे 16, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 आणि 6 किती झाले? हा, आले का 30 पर्यंत नियर अबाउट? मग एवढे टॉपिक सगळे करायचे कंबाईनला. मग त्यात प्रीचे कुठले, मेन्सचे कुठले, बरं नुसते एवढ्या टॉपिक लिस्ट दिल्यानंतर होते का काम? आता तुम्हाला हे कसे टॉपिक करायचे ते कळालं का? जे आपण सुरुवातीला बघितलं. सिलेबस. आता प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहेत जे की सिलेबसमध्ये मेन्शन न केलेले, ते महत्वाचे. म्हणजे इथं तुम्हाला आता काय ऍड करायचंय ह्याच्यामध्ये? पंचवार्षिक योजना हा टॉपिक सिलेबसला आहे का? आहे, म्हणजे प्रश्न आहे त्याच्यावर. सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये पण प्रश्न आहे. बर. आंतरराष्ट्रीय संघटना इम्पॉर्टंट आहे, प्रश्न त्याच्यावर आहेत, सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेला. मानव विकास, शाश्वत विकास, हे सगळे करायचे. सो एकंदरीत हे जे सेग्रिगेशन दिलेलं आहे मी इथलचं सेग्रिगेशन, हे सगळं हे टॉपिक आणि प्लस हे टॉपिक आपल्याला करायचे. प्रायोरिटीनं सगळ्यात सुरुवातीला कुठल्याही बुकमध्ये आणि कुठल्याही अभ्यासाला आपण सुरुवात कुठून करतो?
इथून असं डायरेक्ट टॉपिक करतो. हे कोर टॉपिक आहेत ना, हे ऐकण्यात खूप आलेले असतात, परीक्षेत विचारलेले असतात. ऍक्च्युली इथंच चुकतं. फर्स्ट प्रायोरिटी ही कशाला पाहिजे? मूलभूत संकल्पनाचे हे सगळे टॉपिक आपल्याला घ्यायचे. इथून आपली सुरुवात होती. हे झाल्यानंतर मग कुठं जायचं? इकडं जायचं. आणि हे जर टॉपिक बघितलात तर हे तुम्हाला मुख्यला दिसतात. हे इकडचा जो काही हा बॉक्स आहे हा फक्त आणि फक्त कशाचा आहे? मेन्स, मुख्य परीक्षा, याचे हे टॉपिक्स आहेत. बर, तुम्हाला सर ह्याच्यावर पूर्वला प्रश्न येतो का? तर वेगळ्या अँगलनी प्रश्न येतो. जसं की उदाहरणार्थ सहकार टॉपिक. आता तुम्हाला सहकारी बँकेच्या अँगलनी प्रश्न येऊ शकतो किंवा नवीन काही करंट अँगलनं सहकारावर असेल तर प्रश्न येऊ शकतो. पण सहकाराची तत्व, जुनी तत्व, नवीन तत्व हा पार्ट प्रीचा आहे का मेन्सचा आहे? मेन्सचा आहे. ऍग्रिकल्चर किंवा त्याच्या रिलेटेड इकॉनॉमिक्स, क्लिअर कट हा सिलेबस कुठे आहे? मेन्सला आहे. उद्योग मेन्सला आहे. पण आता परत सांगतो, हे मेन्सला असले तरी प्री आणि मेन्स मध्ये याच्यात प्रश्नाची थोडी लेवल वेगळी असते, त्याच एरियावर आला तरी. आता तुम्हाला सिलेबस दाखवतो मेन्सचा. या इकडे दिसते काय? सिलेबस डिकोडिंग मध्ये प्रीला कुठले कुठले टॉपिक कळाले का? आयोगाने मेन्शन केलेले. आता मेन्सचा आयोगाचा सिलेबस फॅमिलियर करू. प्रीचा पूर्ण फॅमिलियर झाला. सिलेबस डिकोडिंग या लेक्चरचा हेतू साध्य होतोय का? क्लिअर कट आपण टॉपिक हे व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत, जे आपण कधीच घेत नाहीत. सुरुवात तर करतो पण डायरेक्टली पुस्तकांनी अभ्यासाने सुरुवात करतो. आता मेन्सला तुम्हाला हे सगळे टॉपिक्स आहेत. त्यातही अर्थव्यवस्था, नियोजन म्हणजे कुठला टॉपिक सांगा चला? पंचवार्षिक योजना. इथं काय दिलंय? विकास विषयक अर्थशास्त्र. बरं, इथं काय दिलंय? आता बऱ्याच जणांना हा प्रकारच नाही माहित की समग्र लक्ष अर्थशास्त्र काय. हा टॉपिक आहे का कुठला? बरं, तिथं पण दिलंय. इथं पण काय दिलंय? समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. इथं काय दिलंय? वृद्धी व विकास. बरं, हे प्रीला मेन्शन केलेलं आहे का? हेच तर चाललंय आता आपण. तुम्हाला कळू द्या ना प्रीला काय मेन्सला काय. सिलेबस मध्ये मेन्शन केलाय का? नाही. पण प्रश्न आहेत का? आहेत. मेन्सला मेन्शन केलाय का? क्लिअर कट मुख्य परीक्षेच्या सिलेबस मध्ये मेन्शन केलं. हा काय? बर, पूर्वला आहे का? शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे कुठला टॉपिक आहे? सार्वजनिक वित्त. हेच मुळात माहित नसतं आपल्याला. आता इथं अजून एक, जे जे टॉपिक इथं मेन्शन केलेले आहेत ते आपल्याला कळत आहेत, पण हा टॉपिक म्हणजे कुठला टॉपिक आहे? आता ह्याच्यामध्ये मुद्रा आणि राजकोषीय नीती. नीती म्हणजे धोरण, पॉलिसी ज्याला आपण म्हणतो. मग राजकोषीय धोरण म्हणजेच फिस्कल पॉलिसी आणि मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. मग मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी कोण राबवतं? आणि राजकोषीय धोरण कोण राबवतं? गव्हर्नमेंट. आणि ही पॉलिसी जी असती ही कशा संबंधित राबवतं? आरबीआय ही पॉलिसी कशा संबंधित राबवतं? महागाई संदर्भात. म्हणजे इथं हे जे हे कीवर्ड्स हे म्हणजे कुठले टॉपिक आहेत? आरबीआय, महागाई. बरं, आता हे दोन टॉपिक आले म्हणजे कुठला टॉपिक येणार? चलनो पैसा. मुळात हे कोण क्रिएट करतं? चलनो पैसा. त्याच्यामुळे महागाई निर्माण होते ना. आणि हे कंट्रोल कोण करतं? कुठल्या धोरणाने करतं? मौद्रिक धोरण, मुद्रा धोरण, मुद्रा नीती म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी. आता ह्याचा अर्थ कळाला का? आणि हे महागाई नियंत्रित करण्यासाठी दोघही जण काम करतात. कोण दोघं? सरकार पण आणि आरबीआय पण. मग इथं सरकार महागाई ज्या धोरणाने नियंत्रित करते त्या धोरणाला काय म्हणायचं? राजकोषीय धोरण, राजकोषीय नीती. आणि आरबीआय ज्या धोरणाने महागाई नियंत्रित करते त्याला काय म्हणायचं? मुद्रा नीती किंवा मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. आता कळालं का? म्हणजे ह्या एवढ्या कीवर्ड मध्ये तुमचे सगळे टॉपिक कुठले? चलनो पैसा, महागाई, आरबीआय आणि बँकिंग. कळालं? जे आपल्याला इथं करायचं. इथं सेपरेटली त्यांनी बँकिंग मेन्शन केलेलं आहे. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक वित्त म्हणजेच अर्थसंकल्प, बजेट, टॅक्सेशन, सगळं पब्लिक फायनान्स हा टॉपिक आला तुमचा. ह्याच्यात लेखा व लेखा परीक्षण. आता इथं दोन अँगलनी प्रश्न येतात. एक म्हणजे
अर्थसंकल्प आहे आणि अर्थसंकल्पामध्ये सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च. 100 रुपये उत्पन्न आहे, 100 रुपये खर्च आहे. समजा उदाहरणार्थ आपण ऑडिटिंग आणि अकाउंटिंग हा शब्द बघतो. सरकारला किती उत्पन्न मिळालं, सरकारने किती खर्च केला याच्याबाबत मी जस्ट लेखी लिहितोय, अकाउंटिंग करतोय. अकाउंटंट शब्द ऐकला असेल, तो काय करतो? फक्त हे लेखे तयार करतो, म्हणजे किती पैसे आले आणि किती पैसे गेले हिशोब लिहायचा, त्याला म्हणायचं अकाउंटिंग. आता हे जेवढे पैसे आले ते कुठून आले आणि किती खर्च झाले, तेवढेच झाले का, त्याच ह्याला झाले का, ह्याला काय म्हणायचं? ऑडिटिंग. मग हे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग करण्याचं काम कोणाचं आहे? कॅग, सीएजी ऐकले का? सीजीए ऐकले का? मग सीएजी म्हणजे कॅग, सीजीए हे पद आहेत ना महत्वाचे, त्यांचा इथं रोल येतो. आणि मग एकूणच परत एक्झॅक्टली अकाउंटिंग काय, ऑडिटिंग काय, त्याच्यावर प्रश्न यायला लागलेत. आणि आपल्याला इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, बजेट संदर्भात सुद्धा हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे शब्द इथं टाकलेत त्यांनी. लेखा व लेखा परीक्षण आता कळालं का? लेखा म्हणजे अकाउंटिंग म्हणजे हिशोब लिहिणे, लिहिलेला हिशोब तपासणे म्हणजे कळतंय? आता पूर्ण सिलेबस क्लिअर झाला का? एक ना एक शब्द क्लिअर झाला का? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघे सांगा. ह्याच्यात काय डाऊट आहे का? टॉपिक समजून घेण्याच्या अगोदर आपण परीक्षा किती लेवलला समजून घेतोय, आणि तुमच्यापैकी खरं सांगायचं प्रामाणिकपणे किती जणांनी एवढं समजून घ्यायचा प्रयत्न केला? सिलेबस सिलेबस आहे म्हणून सर, काय त्याच्यात एकदा बघायचं आणि सोडून द्यायचं आणि पुस्तकाला हात लावायचं. चला ऑनलाईन सांगा. एक ना एक शब्द क्लिअर झाला का याच्यातला? त्याचा इम्पॉर्टन्स कळलं अजून पुढे गेल्यानंतर. आता थोडा तरी फील येतोय का की खरंच इकॉनॉमिक्स शिकतोय आणि स्पर्धेची जाणीव होतीये का? म्हणजे का मार्क मिळत आहेत इतरांना? कोणाला तरी मार्क मिळत आहेत ना, आपल्याला का नाही मिळत ह्याचं उत्तर मिळालं का? ठीक आहे, चला हे झालं प्री. या इकडं मेन्सला तर अजून आता इथं अंडरस्टँडिंगचा कस लागतो तुमचा. हे झाली इथलचे टॉपिक. मला सांगा हा काय प्रकार आहे? इथं कुठला टॉपिक आहे रे हा? सार्वजनिक वित्त. ठीक आहे, इथं कुठला टॉपिक आहे? हा बर, इथलं कुठला टॉपिक आहे? इथं कुठला टॉपिक आहे? असं कसं काय? हा हे काय होणार सर? आयोगाचा सिलेबस आहे ना, सो मग एकाच सिलेबस मध्ये हे असे दोन दोन वेळा का मेन्शन केलेलं आहे? बर, इथं हेडिंग काय? इथं इथं अर्थशास्त्र का अर्थव्यवस्था आहे? हा बर, इथं हेडिंग काय? हा काहीतरी चूक झाली म्हणायचं. ह्याला म्हणायचं अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. एवढ्या लेवलला सिलेबस समजून घ्यायला सुद्धा बेस लागतो, याला कन्सेप्ट क्लिअर लागतात. ह्यालाच म्हणायचं सिलेबस डिकोडिंग. इथं अर्थशास्त्रच पाहिजे ना. आयोगाचं काय चुकलंय का? प्रिंट मिस्टेक झाली का त्याचं? दिलंय त्यांनी अर्थव्यवस्था, वर दिलंय अर्थशास्त्र. हे कळायला नंतर मग कळतं काय प्रश्न विचारत जाऊ शकतात, ह्याचा उद्देश काय. आयोगाने सिलेबस फ्रेम करण्यामध्ये काहीतरी हेतू असेल ना, एवढं हलक्यात घेऊन कसं जमल? काहीतरी असं म्हणून आम्हाला काय करायचं, दोघांतला फरक जे असेल ते असेल, आम्हाला टॉपिक कळत आहे. इथं तर प्रॉब्लेम येतो आपण. आता बघा, ह्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगायला लागेल मला. इथं पण इथं काय दिलंय? इथं पण काय दिलंय? इथं अर्थशास्त्र आहे का? बर, मेन्सला अर्थशास्त्र आहे की अर्थव्यवस्था आहे? दोन्ही पण आहे. ठीक आहे, काय चाललंय कळतं इथपर्यंत सगळे सोबत आहेत? आता जरा थोडं कन्सेप्ट क्लिअर करतो, मग टॉपिक कडे येऊ आपण. आणि अजून एक,
इथं काय हेडिंग आहे, काय आहे, समग्र लक्षीय अर्थशास्त्र. समग्र म्हणजे मॅक्रो. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय, इकॉनॉमी. बघा, ज्या वेळेला आपण म्हणतो ना की एखादी विहीर, तळ, काही असू द्या, त्याचं जर पाणी क्लिअर असेल तर तळ दिसतो का नाही, आणि गढूळ असेल तर. आता ही जी प्रोसेस चालू आहे, ही कशाची प्रोसेस चालू आहे, प्युरिफाईंग व्हायला का सगळं. हा, म्हणजे ह्याची पण गरज होती हेच माहित नव्हतं मुळात आपल्याला. आणि क्रिस्टल क्लिअर होणे ज्याला म्हणतो ते हे आहे की सगळं कळल्यानंतर आता कळतं की एक्झॅक्टली परीक्षा काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे ते. आता या दोघांमध्ये फरक बघा. हा आहे सब्जेक्ट, पूर्ण विषय, ज्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, काही थिअरी आहे, सिद्धांत वगैरे सगळं आपण इथं बघतो. आणि हे इकॉनॉमी हे काय, आता उदाहरण देतो. नॅशनल इन्कम कन्सेप्ट आहे, जीडीपी. वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी त्याचे डेफिनेशन मांडलेलं आहे. एका आर्थिक वर्षात देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा आपण विचारात घेतो. उदाहरणार्थ, भारत देश आहे, त्याच्यामध्ये 10 वस्तू तयार झाल्या, एका वस्तूची किंमत 100 रुपये. मग एका आर्थिक वर्षात देशात किती वस्तू तयार झाल्या आणि त्या एका वस्तूची नेमकी किंमत किती आहे, या सगळ्याची बेरीज करायची आणि जो आकडा येईल त्याला आपण नॅशनल इन्कम म्हणायचा. मग वस्तू तयार किती झाल्या, 10. एका वस्तूची किंमत किती रुपये, 100 रुपये, बरोबर. आणि मग एका आर्थिक वर्षात जर एवढ्या वस्तू तयार होत असतील, त्या सगळ्यांची बेरीज किती येते. अरे तुम्हाला मॅथ रिजनिंग आहे का नाही, किती, 1000 रुपये, बरोबर का. एक वस्तू किती रुपयाला, 100 रुपयाला. अशा किती वस्तू तयार झाल्या, आणि मग सगळ्यांची बेरीज म्हणून किती आला, ते म्हणजेच आपलं काय झालं, जीडीपी, नॅशनल इन्कम. क्लिअर, ही कन्सेप्ट झाली. असंच जीएनपी म्हणजे काय, अजून वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत सगळ्या, ते आपण समजून घ्यायचं. सो हा झाला सब्जेक्ट, त्यातली कन्सेप्ट, त्यातली थिअरी. आता हीच कन्सेप्ट किंवा हाच सब्जेक्ट, थिअरी किंवा टॉपिक, काही याला नाव द्या, हे जेव्हा तुम्ही एका ठराविक स्पेसिफिक रिजनला लागू करता किंवा ठराविक जिओग्राफिकल रिजन पुरता याचा अभ्यास करता, त्या या जिओग्राफिकल रिजनला काय म्हणलं जातं, अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ, नॅशनल इन्कम, जीडीपी ही कन्सेप्ट आहे त्या सब्जेक्टची, त्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणायचं. पण त्याच जीडीपी कन्सेप्टला मी जर अभ्यास फक्त आपल्या भारताच्या जिओग्राफिकल रिजन पुरता करत असेल तर त्याला काय म्हणायचं, इकॉनॉमी म्हणायचं. जीडीपी ही कन्सेप्ट जगातील सगळ्या देशांसाठी सारखी आहे का वेगवेगळी असते, सारखी. इकॉनॉमिक्स हा विषय जगात सगळ्यांसाठी सारखा. म्हणजे तुमची जीडीपीची कन्सेप्ट वेगळी, आपली वेगळी, असं असते का, नाही ना, राईट. तो काय झाला, सब्जेक्ट झाला. पण ज्या वेळेला हा सब्जेक्ट मी कुठं अभ्यास करतोय, आपल्या देशापुरता अभ्यास करतोय, म्हणजे काय झालं, स्पेसिफिक जिओग्राफिकल रिजन, त्याला काय म्हणायचं, अर्थव्यवस्था. परत अजून एक एक्झाम्पल देईल. तुम्ही बातम्यांमध्ये, न्यूजपेपरमध्ये ऐकताय, वाचताय, भारताची अर्थव्यवस्था का भारताचं अर्थशास्त्र, इंडियन इकॉनॉमी का इंडियन इकॉनॉमिक्स, अमेरिकेची अर्थव्यवस्था का अमेरिकेचं अर्थशास्त्र, इकॉनॉमी ऑफ अमेरिका, इकॉनॉमी ऑफ चायना. आता कळालं का, इकॉनॉमी अर्थव्यवस्था याचा अर्थ देश, जिओग्राफिकल रिजन विचारात घेतोय आपण. आणि मग या देशा आपण कशाचा अभ्यास करतोय, इकॉनॉमिक्सचा. आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई, पब्लिक फायनान्स, बजेट, कळतंय का. मग ते कन्सेप्ट लेवल आपण बघायला लागेल ना आपल्याला. ते कन्सेप्ट बघितल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन देशाला करतो. म्हणजे ही झाली थिअरी आणि हे झालं ऍप्लिकेशन. सो इकॉनॉमिक्स ब्रॉड कन्सेप्ट आहे, इकॉनॉमी देशापुरती कन्सेप्ट आहे. सो इकॉनॉमी, अर्थव्यवस्था म्हणलं की काय विचार घेतला पाहिजे, देश. म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्ही काय करता, देशापुरता करता.
पण मी परत परत शब्द जिओग्राफिकल रिजन हा वापरत होतो. एक काहीतरी भौगोलिक सीमा, बाउंड्री विचारात घेत होतो. त्याचा अर्थ फक्त देशापुरता अभ्यास केला जात नाही. आता या इकडं. ह्या कन्सेप्ट कळल्यानंतर किती गोष्टी सोप्या होतात बघा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था का महाराष्ट्राचं अर्थशास्त्र? महाराष्ट्राचं अर्थशास्त्र की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था? काय येतं? महाराष्ट्राची. मिळालं उत्तर. आता सिलेबसचा एक ना एक पॉइंट कळतो का असा का दिला? विचार करा, ह्या लेवलला इकॉनॉमिक्स शिकायचं. मी काही विचित्र सांगत नाही. ऍक्च्युली तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही ह्या लेवलला कधी एक्सपोज झालाच नाहीत. म्हणजे अशा लेवललाही असतंय का सर? सुरुवात अशी असती का? मग कसं कोडं सुटायला बघा ना तुम्ही. कन्सेप्ट वर इकॉनॉमिक्स मध्ये असे मार्क्स घेता येतात जिथं की नॉर्मल लोक घेत नाहीत, आणि आपल्याला त्या लेवलला जायचं. साध्या गोष्टीला तुम्ही परेशान असतात. आरबीआयची स्थापना 35ला का 34ला? कन्फ्युज आहे सर मला. तू कन्फ्युज राहा 4-5 वर्ष. अशा लेवलपर्यंत कधी जाणार आहे? आणि म्हणून आपली बॅच सुरुवातीला जड जाते, झेपत नाही, पण ऍक्च्युली ती परीक्षेची गरज आहे. आणि प्रत्येक गोष्ट पीओक्यू दाखवतो. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन वाल्याला सांगतो, तुमचंही फ्रेंड सर्कल, मित्र कोणी असेल तर इकॉनॉमिक्स बाबत लक्षात घ्या, तुम्हाला ह्या लेवलला पातळी गाठावी लागेल तरच कॉम्पिटिशन मध्ये टिकाल. कट ऑफ किती लागायला लागलाय? 60, 62, 65 काय? आता तर माहितीच नाही आता ह्या एक्झामला काय होईल ते. बर, कट ऑफ लागणे म्हणजे मार्क तेवढे आहेत का नाही कोणाला तरी? मग आता आपण घेतले पाहिजे का नाही? त्यासाठी हे सगळं. आता हे सगळं बघितल्यानंतर या इकडं. इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मधला फरक कळतोय? मी अजून टॉपिक सुरू केला नाही, कन्सेप्ट सुरू केला नाही. आपण आज कुठल्या हेडिंग खाली सगळं बघतो? हे सिलेबस बी कोडिंग एवढाच कार्यक्रम चाललाय. आता तुम्हाला अजून एक गोष्ट इथं कळेल. अर्थशास्त्र याच्यामध्ये दोन आहेत, मायक्रो आणि मॅक्रो. ह्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं, ह्याला समग्र अर्थशास्त्र म्हणायचं, समग्र लक्ष. परत नॅशनल इन्कमचं उदाहरण घेतो मी. उत्पन्न, नॅशनल इन्कम म्हणण्यापेक्षा फक्त इन्कम म्हणतो मी, उत्पन्न. बघा आता त्याचा अर्थ असा आहे, लहानातील लहान आर्थिक घटकांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो तेव्हा त्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजेच मी एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करत असेल, एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास करत असेल तर त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. उत्पन्न, इन्कम हा फॅक्टर घेतला मी विचारात. पण आता एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं उत्पन्न न मोजता मी देशातील सर्व व्यक्तींचं, सर्व कुटुंबाचं उत्पन्न मोजत असेल तर इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र अर्थशास्त्र. म्हणजेच समग्र अर्थशास्त्र म्हणजे व्यापक स्वरूपात, राष्ट्रीय स्वरूपात तुम्ही कुठल्याही आर्थिक गोष्टींचा अभ्यास करत असाल तर ते कशात येतं? समग्र अर्थशास्त्र. आणि एकदम छोट्या लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करत असाल तर कशात येतं? मग आता तुम्हाला तो प्रश्न आठवतो का? राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना मायक्रो इकॉनॉमिक्सची का मॅक्रो इकॉनॉमिक्सची? राष्ट्रीय उत्पन्न कुठली आहे? पूर्ण देशाचं उत्पन्न मोजतो म्हणल्यानंतर. पण ऑप्शन मध्ये एक पर्याय काय होता का मायक्रो? जागेवर लिमिट होतो का? आता कधी? कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर. बर, पुढं आता तुम्हाला जर मी उदाहरण विचारलं, मायक्रो की मॅक्रो, मला सांगायचं. ठीक आहे, कशात टाकायचं? दारिद्र्य, हा बर, महागाई, हा बर, अर्थसंकल्प, बजेट, ठीक आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी. व्हेरी गुड. का? कारण हे सगळे टॉपिक आपण कुठं? देश पातळीवर, राष्ट्रीय स्तरावर अभ्यासतो ना. दारिद्र्य, बेरोजगारी, बजेट. इज दॅट क्लिअर? सो इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र अर्थशास्त्राचा पार्ट येतो. म्हणल्यानंतर आता आपल्याला एकूणच सिलेबसचे टॉपिक बघता, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई, आरबीआय, आर्थिक नियोजन, सगळं काय?
म्हणजे आपल्या सिलेबसला सूक्ष्म अर्थशास्त्र आहे का समग्र अर्थशास्त्र आहे? बर, समग्र अर्थशास्त्र म्हणजेच मला सांगा राष्ट्रीय स्तरावर अभ्यास करणे, याच्यावर नो व्यापक स्वरूपावर अभ्यास करणे, आणि मग देश पातळीवर अभ्यास करणे म्हणजे त्याला मी देशालाच आपण काय म्हणतो का? आणि मग आपल्याला कुठली अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे, अमेरिकेची का चायनाची? कुठली? भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर अभ्यास करणे म्हणजेच काय? या इकडं चला, सिलेबस डिकोडिंग या इकडं. आता अजून नेक्स्ट लेवलला शब्द काय दिलाय इथं? काय शब्द दिलाय? आता भारतीय अर्थव्यवस्था हा कुठला टॉपिक आहे का? ऍक्च्युली भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे म्हणजे कशाचा अभ्यास करायचा आहे? म्हणजे कशाचा? आता अजून नेक्स्ट लेवलला क्लिअरिटी आली का की ही हेडिंग नेमकी काय आहे? आणि अभ्यास करायचा आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे आपल्याला. सो ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी संदर्भातील हे सगळे टॉपिक आपल्याला अभ्यासाचे तसे प्रश्न येणार. दिस इज ऑल अबाउट सिलेबस डिकोडिंग. आता इकडे या. चला, इथं काय हेडिंग आहे? आता नियोजन म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेसंदर्भात असेल, डेव्हलपमेंट ह्याच्याविषयी अर्थशास्त्र ही मेन हेडिंग झाली सिलेबसच्या. सोडून द्या हे मेन हेडिंग. ह्याच्यामध्ये दोन हेडिंग आहेत, सब हेडिंग. एक नंबरला काय, 2 नंबरला काय? आता इथं काय आहे? अर्थशास्त्र. इथं काय आहे? अर्थव्यवस्था. हे जे डबल डबलचे होतं ना, इथं काय? सार्वजनिक वित्त. ह्याला तर झूम करतो. हा, इथं सार्वजनिक वित्त आहे, इथं आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. इथं सार्वजनिक वित्त आणि इथं आंतरराष्ट्रीय व्यापार. आता सांगा मला काय फरक, कशामुळं, आणि काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मग मी इथं काय अभ्यास करायचा ह्या 2 टॉपिकचा आणि इथं काय अभ्यास करायचा ह्या 2 टॉपिकचा? हा, आणि मग वर अमेरिकेचा करायचा का? व्हेरी गुड. अजून ऑनलाईन वाले आणि ऑफलाईन बोलते व्हा, तुमच्यासाठी चाललंय. काय कळतंय, काय चाललंय? सिलेबस डिकोडिंग का गरजेचं होतं? डायरेक्ट टॉपिक सुरू करू का? काहीच माहित नाही. माझे एक वाक्य बघा नेहमी, तुम्हाला जर युद्ध जिंकायचं असेल तर युद्धाचा पहिला नियम काय माहिती का? शत्रूचा पूर्ण परिचय असला पाहिजे. एक्झॅक्टली आपण तेच करून घेत नाही. डायरेक्ट आता तलवार घ्यायची, चलू, कोण आहे शत्रू, किती मोठा आहे, त्याच्याकडे AK-47 आहे, तू तलवार घेऊन चालला, हा, युद्ध जिंकणार का? म्हणजेच युद्धाचा पहिला नियम काय? शत्रूचा पूर्ण परिचय असला पाहिजे. आता इथे शत्रू कोण आहे? शत्रू म्हणजे आपल्याला काय, आता त्या अँगल शत्रू नाही घ्यायचा. तुम्ही परीक्षा देताय, कुठली परीक्षा देताय? MPSC, कंबाईन, त्यात कुठल्या विषयाला डील करता? इकॉनॉमी. तो कसा इकॉनॉमिक्स आहे? प्रीला काय, मेन्सला काय, सब्जेक्ट किती आहेत, किती मोठा हवा काय, तो कसं करायचा आहे? नथिंग, काहीही नाही म्हणा सर. आम्हाला पुस्तक सांगा, वाचत सुटतो आम्ही, आणि 3-4 वर्ष आम्हाला फक्त वाचत बसायचं. 3-4 वर्षानंतर अक्कल येणार, मग हळूहळू प्री निघणार. तोपर्यंत बघता बघता 4 वर्ष 5 वर्ष झालेले असतात. म्हणजे बरोबर पंचवार्षिक योजना, टॉपिक सुरू व्हायच्या आधीच पंचवार्षिक योजना संपून गेली. असं होतं. आणि पुन्हा कळतं, पुन्हा घरच्यांचं प्रेशर, समाजाचं प्रेशर, एज फॅक्टर येतो, मुलींसाठी परत अजून वेगळ्या प्रॉब्लेम्स येतात, लग्नाचे इश्यू हे, आणि असं करत करत मग सर नाही, मी फार प्रामाणिक प्रयत्न केला. काही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. तू डायरेक्शन चुकीचं आहे ना. तू सुरुवातच अशी केली की जे काहीच माहिती नाही, आणि तुला वाटतं मी 4-5 वर्ष प्रामाणिक अभ्यास केला. प्रामाणिक अभ्यास करणे आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणे फरक आहे ना. तू मान्य, हेतू चांगला होता, सर मी डायव्हर्ट नाही झालो, टाइमपास नाही केला, पण कामाचं पण नाही केलं ना काही. कळतंय मला काय म्हणायचं ते? चला ऑनलाईन. आणि जो कोण कार्यकर्ता होता त्याला वाटतं ना सर तुमची फीस जास्त आहे. कंटेंट पण काय जे तुम्हाला, म्हणजे आय डोंट नो, पण लिटरली सांगतो, मला नाही वाटत कुठं भेटेल एवढ्या लेवलचं. आपल्याला काय असं नाही की मिस शहाणा, मिस ग्रेट आहे, पण तेवढी मेहनत घेतोय आणि सॅटिस्फॅक्शन फील होतंय का की राईट प्लॅटफॉर्मला आलोत
आता इथून आहे टेन्शन वाढलं की कॉन्फिडन्स वाढला रे? काही जण टेन्शनही वाढला असेल पण हे पण डोंट वरी, हे सगळं करून घेईल व्यवस्थित, फक्त नियम अटी लागू. तुमची इन्व्हॉल्वमेंट आणि तुम्ही तिथं ताकदीनं मी जे दिलेला टास्क आहे तो केला पाहिजे. बॅच ज्या दिवशी संपेल त्या दिवशी असा कॉन्फिडन्स असेल की यस सर आता येऊ द्या परीक्षा बघतोच. हा म्हणजे बऱ्याच वेळेला कसं वाटतं माहिती का, परीक्षा लांब ढकलावी. कशामुळं? अभ्यास नसतो. बॅच केल्यानंतर एवढी क्लिअरिटी आल्यावर असं वाटतं परीक्षा कधी आहे. ते नाही का कुठला झालं कब आहे, होली होली कब आहे तसं. चला ऑनलाईन ठीक आहे. आता त्याच्यातला काही थोडा पार्ट राहिलेला आहे तो आपण उद्या कंटिन्यू करू. पण आता थांबवायच्या आधी पटकन नोट डाऊन करून घ्या. चला आता परत काय लक्षात आलं, ओव्हरऑल पूर्ण लेक्चर ह्याच्याशी सोडणार नाही. फार असं काही जणांना बालिश वाटेल, सर हे काय ऍक्टिव्हिटी चालू आहे, कर बाबा, पर्याय नाही दुसरा. चला ऑनलाईन आवर्जून फीडबॅक कमेंट मध्ये तिथं टाका काय लक्षात आलं आजच्या लेक्चर मधून रिगार्डिंग इकॉनॉमिक्स. तुमच्या कुठे चुका होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर होत्या ना आधी, मग तुम्ही कुठल्या अँगलनी बघितल्या, आज नव्याने काय कळालं, सगळं लिहा. आणि अजून एक आहे, आपली जी ट्रीटमेंट आहे ना, मी नेहमी सांगतो ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक मध्ये फरक आहे बघा. आपली आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, सुरुवातीला लगेच कळत नाही काय चाललंय असं वाटतं, पण शेवटी शेवटी लिंक लागते का. तसंच आहे ऍलोपॅथीचं. कसं असतं, आलं डायरेक्ट इंजेक्शन मार निवांत होतंय. आपण तसं नाही, फक्त त्याच्यात काय मग पथ्य पाळावं लागतं. चला ऑफलाईन सांगा काय. बर आणि मेन टॉपिक आणि कन्सेप्ट नाही सुरू केली मी सगळं जे सांगितलं कशानुसार, सिलेबसला धरून जे काय आहे ते. म्हणजे इथं परत तुम्हाला पहिल्या स्लाइडवर आणतो मी. यस, काय बघितलं आपण आज, आणि ह्याला हेडिंग काय दिली रे, का गरजेचं आज कळालं, फाउंडेशन फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स मधला एक चॅप्टर आपला झालेला आहे. अजून अशी किती बाकी आहेत, म्हणजे विचार करा काय काय खजाना अजून तुमच्यासाठी ठेवलेला आहे. अजून काय कळालं. चला ऑनलाईन ठीक आहे. सिक्वेन्स, क्रोनॉलॉजी, परफेक्शन, आणि मुळात आपण टॉपिकचा एक ना एक सिलेबसचा शब्द डिकोड केला का. आज तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता का की प्रीला काय, मेन्सला काय. अजून आहे याच्यातला छोटा पार्ट राहिलाय, तो आता उद्या कंटिन्यू होईल. म्हणजे एवढ्या लेवलला क्लिअरिफिकेशन जर आलं तर अभ्यास करायचं कळतं. आता ते बॅच करताना कसा स्टडी करायचा वगैरे होईल पुढे, एकदा हे इंट्रोडक्शन झालं ना तुम्हाला तेही सांगतो मी. अंडरस्टँडिंग हा शब्द काल पहिल्या लेक्चरला काय सांगितलं होतं तुम्हाला, इकॉनॉमिक्स तुम्हाला मार्क तेव्हा दे जेव्हा काय अंडरस्टँडिंग लेवल वाढेल तुमची. जे टॉपिक मेन्शन आहे तेच कन्क्लुजन आहे ना, ते होईल तुम्हाला उद्या. ह्याचं कन्क्लुजन इथं हे ह्याच्या बाबतीत. आणि इंटिग्रेटेड बॅच बद्दल तुम्हाला मी सांगितलं. इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त जर सगळे सब्जेक्ट एकत्रच तुम्हाला पाहिजे असेल तर द इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. पूर्ण इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. फॅकल्टी द इन्फिनिटीचं युट्यूब चॅनल एकदा जर बघितला तर तुम्हाला पूर्ण सगळ्या फॅकल्टीची टीचिंग लक्षात येईल. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आता दाखवल्यात अशाच पद्धतीनं विद्यार्थी म्हणून तुम्ही एका विषयावर एवढं काम करू शकता का. तुम्हाला 7 विषय आहेत, ऍक्च्युली ते गरजेचं नाही म्हणून गायडन्स आहे. मुलांना काय वाटतं, नाही यांची ऍडमिशन वाढवतायत, पैशासाठी करतायत, नको ऍडमिशन घेऊ, काय नको करू, 4-5 वर्ष चालू दे. आपल्याकडं लक्षात घ्या, युरोपमध्ये डेव्हलपमेंट एवढी का झाली, किंवा अमेरिका, कुठले देश आणि आपल्याकडं प्रॉब्लेम हा आहे
की ते वेळेला जास्त किंमत देतात. आपल्या इकडे काय माहिती का, सर 4 वर्ष गेले तरी चालतील, अजिबात क्लास जॉइन करणार नाही. म्हणजे काय 2-3,000 5,000 नक्की. आता ज्यांची खर्च आर्थिक परिस्थिती त्यांच्याबद्दल काही इश्यू नाही. पण जे पे करू शकतात, ज्यांची कॅपेबिलिटी आहे, पण तरी काय नाही सर मी 5-10 हजार रुपये कशाला घालायचे? त्याच्यापेक्षा 5-1 वर्ष गेलेले चालते सर, पण पैसे नाही. ही मेंटॅलिटी जी आहे, आता काय होतं सगळ्याच गोष्टी जगात सगळीकडेच निगेटिव्हिटी आहे खूप. क्लासबद्दल तसंच आहे. नुसतेच पैसे कमवतात. अरे ही मेहनत आहे हे तुम्हाला दाखवणं, त्याचं काही रिवॉर्ड नकोय का? म्हणजे बाकी इतर ठिकाणी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराने कमवलेलं चालतं बरं का, ते चांगलं असतं. इथं रक्ताचं पाणी करून जी मेहनत आहे, जे एवढं अनालिसिस करून तुमच्या समोर होणार आहे, ते मात्र नाही, तिथं पैसे नाही देणार. कळालं का काय म्हणतोय ते? सो लक्षात घ्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. गाईडन्स हे गरजेचं आहे. हां, तुम्हाला असं वाटत असेल, की बाबा अजून इतर कुठल्या ठिकाणी चांगलं ऍडमिशन भेटत असेल, गाईडन्स तिथं जा. माझं म्हणणं गाईडन्स घ्या. असं नाही की इथंच हे केलं पाहिजे. नको इकॉनॉमिक्स पण इतर ठिकाणी चांगलं वाटत असेल ना, बिनधास्त जा. पण गाईडन्स घे बाबा. 3-4 वर्ष घालण्यापेक्षा ना, एका वर्षात पॉसिबल आहे बाहेर पडणं. ठीक आहे. थांबायचं? काय डाऊट आहे अजून? काय डाऊट नाही म्हणा, सुन्न झालं म्हणा सगळं. काय विचार करायचं बंद पडलं म्हणा सगळं. अजून 3 लेक्चर डायजेस्ट करायचे तुम्हाला. असाच हेवी डोस असणार आहे. म्हणून सुरुवातीचे आपले हे 2-3 दिवस 1 तास, सव्वा तास, 1.5 तास चालवतात. पुन्हा मात्र किती असणार आहे? 2-2 तासाचं लेक्चर असणार आहे. हां. चलो ऑनलाईन थांबू आपण. उद्या परत कंटिन्यू. पुढचं उद्याचं काय आहे? हे इथं. काय उद्या? काय माहित नाही मग तुम्ही बघून घ्या म्हणून सर. हे अजून तुमच्यासाठी सरप्राईज असेल आता. ठीक आहे. चालतं थांबू आपण.